शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये तब्बल 7 वर्षांनी आकाशच्या आई वडिलांच्या अपघाताचे सत्य समोर येणार आहे। रागिणीने 7 वर्षापूर्वी आता ज्या वेळेला सुपारी दिलेली असते या दोघांची, त्याच माणसाला पोलिसांनी अचानकपणे पकडल्यामुळे रागिणीच्या मात्र आता इकडे नियतीने विरुद्ध डाव रचलेला असतो। रागिणीने आपल्याला सुपारी दिली आणि स्वतःच्याच भावाला जगन्नाथ महाजन यांना मारायला सांगितलं। हे आता पोलिसांकडे तो सुपारी किलर कबूल करतो। मग मात्र इथून रागिणीची उलटी गिनती सुरू होते। आता मात्र या प्रकरणाचा शोध घेत घेत पोलीस ज्या वेळेला रागिणीपर्यंत पोहोचतात त्याच वेळेला रागिणी पोलिसांना सुद्धा पैसे देऊन त्यांना आता दाबण्याचा प्रयत्न करत असते। पण इथे नियती एक वेगळाच खेळ खेळते। त्याच वेळेला त्याच पोलिसांचे वडील हे जगन्नाथ महाजन यांचे मित्र असल्यामुळे खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे। आणि या टर्न ट्विस्ट मधून मालिका एका रंजक वळणावरती आपल्याला जाताना दिसणार आहे। कारण आकाश समोर आत्यांनी आपल्या आई वडिलांचा अपघात केलेला आहे हे तर सत्य येणारच आहे, पण त्याचबरोबर रागिणीचे अजून 2 काळे धंदे समोर येणार आहेत। ते म्हणजे रागिणीने केलेली फ्रॉड आणि रागिणीने का हे सगळं केलं, वडिलांनी मृत्यूपत्र का केलं, या सगळ्याचा उलगडा करण्यासाठी आकाश रघु काकांना शोधणार आहे। कारण रघु काका एकमेव अशी व्यक्ती असते की या व्यक्तीला सगळं सत्य माहिती असतं। आता ज्या वेळेला अभिजित आणि पौर्णिमा यांच्या लग्नाचा घाट घालू असतो त्याच वेळेला हे सत्य अचानकपणे समोर येतं आणि मग मात्र आकाशने घेतलेला निर्णय जबरदस्त असतो। आकाशने काय निर्णय घेतला, पौर्णिमा आणि आता इकडे मानसीच्या लग्नामध्ये काय विचित्र घडामोडी घडणार आहेत, भूमी आकाशला कसं एक्सेप्ट करणार, या लग्नामध्ये भूमी आकाश समोरासमोर आल्यावरती नक्की काय घडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भूमी आता हॉस्पिटलमधून घरी आल्यावरती वर्षभर आपलं घर हे गावाकडील जमीन विकल्यामुळे चाललं, पण आता नाही, आता गावाकडील जमीनच आपल्याला विकत घ्यायला पाहिजे। कारण तो एक जमिनीचा तुकडा हाच आपल्या आजोबांचा एक आठवण होती। त्यामुळे भूमीला गिल्ट वाटते की माझ्यामुळे आजोबांची आठवण असलेला हा जमिनीचा तुकडा आपल्याला विकावा लागला। आणि याच कारणासाठी भूमी आता खूप मोठा निर्णय घेते जॉब करण्याचा। काहीही झालं तरी मला जॉब करायलाच पाहिजे। मग ती भानुशाली वकिलांची भेट घेते, जेणेकरून भानुशाली वकिलांकडून तिला कोणता जॉब वगैरे मिळेल का, इथेच भानुशाली वकील आता डोकं लावणार असतात। तोपर्यंत आकाशने खूप मोठी योजना केलेली असते। आकाशने भूमीच्या आयुष्यातून 2023 हे जे पान हरवलेलं आहे ते पान तिला किंवा ते वर्ष तिला परत मिळवून देण्यासाठी खूप मोठी योजना केलेली असते। आणि नुसतं हे 1 वर्षच तिला परत द्यायचं नाही, तर त्या वर्षातल्या सगळ्या आठवणी तिच्या रिक्रिएट करायच्या आणि या रिक्रिएशन मधून तिला सगळं सत्य समजलं पाहिजे असं करायचं हे आकाशचं ध्येय असतं। यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिथून सुरुवात झाली तिथूनच सुरुवात करायची असा विचार करत लग्नापासून ही सुरुवात झालेली असते। म्हणून आता भूमीला म्हणजे भूमीच्या समोर मानसी आणि पौर्णिमा यांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवून त्या दोघींचं अथर्व आणि अभिजित सोबत पुन्हा लग्न लावायचं। हे लग्न पुन्हा लावल्यामुळे 2 गोष्टी घडणार असतात। पहिली म्हणजे ऑफिशियली मानसी आणि पौर्णिमा दोघी जणी या आता घरी म्हणजे महाजनांच्या घरी राहायला येऊ शकतात। दुसरं म्हणजे भूमीला या निमित्ताने आकाश आपला रिलेटिव्ह आहे किंवा आपल्या बहिणींचा दीर आहे, त्यामुळे आकाशला भूमीची भेट घडता येणार असते। आणि अजून महत्त्वाची गोष्ट तिसरी ही घडणार असते, ते म्हणजे भूमी आणि आकाश यांच्या जीवनाची जिथून सुरुवात झाली तिथून एक एक क्षण आता आकाशला उलगडण्यासाठी मदत होणार असते। इकडे जिकडे आकाशचं प्लॅनिंग लग्नाचं असतं तिकडे भूमीचं प्लॅनिंग जॉबचं असतं। ती आता गंगाधर काकांना सुद्धा घरी बोलवते। गंगाधर काका, मला न जॉबची नितांत गरज आहे, काय करता येईल? गंगाधर काका म्हणतात, हे बघ बाळा, तू ज्याप्रमाणे आधी न घड्याळ दुरुस्तीचं काम करत होतीस ते काम सुद्धा करू शकतेस। भूमी सांगते, काका मी ते काम करेन, पण मला अजूनही काही काम पाहिजे, मला गावाकडली जमीन परत मिळवायची आहे। बाबा सांगतात, भूमी तू उगाचच त्रास करून घेऊ नकोस, गावाकडली जमीन परत मिळवण्यापेक्षा तुझी तब्येत सांभाळणं महत्त्वाचं आहे। भूमी सांगते, डॉक्टरांनी मला सांगितले की आता मी फिट आहे, मी सगळी कामं करू शकते। तोपर्यंत इकडे आता आकाश रागिणीला सांगतो, अत्तू
तिला भूमीला इतकं आठवते की ती तुला भेटायला येणार होती, म्हणजे अथर्वची आई रागिणी पटवर्धन यांना ती भेटायला निघाली होती आणि त्यावेळेला तिचा अपघात झाला, इथपर्यंत तिच्या लक्षात आहे. म्हणजे कसं आहे ना, इथूनच आपण पुढे सुरुवात करूया. इथून पुढे ती तुला भेटायला येईल, मग तू बोलणी करायची लग्नाची आणि पुढचं सगळं प्लॅन करायचं असं म्हणत आता मात्र भूमी भेटायला येण्याच्या ऐवजी रागिणी आत्यालाच तो तिकडे भेटायला पाठवतो आणि इथून सुरुवात करतो की आता दोघींचं लग्नासाठी तू हात मागायला जा असं म्हणत आता मात्र मानसी आणि पौर्णिमा यांच्या लग्नासाठी रागिणी आता देसाईंच्या घरात येते. तोपर्यंत शेजारीण भूमी आतमध्ये असं म्हणते, माधवरावांना भूमी किती दिवस माहेरपणाला आलेली आहे. यावरती आता मात्र भूमी हे ऐकते. भूमी म्हणते, माहेरपणाला? मग माधवराव म्हणतात, नाही ग, म्हणजे तू हॉस्पिटलमध्ये होतीस ना, म्हणून त्यांना वाटलं की परत तुला काही ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का. भूमी म्हणते, नाही, आता मी याच घरात राहणार आहे आणि आता मी काम सुद्धा करणार आहे. मग भूमी भानुशालींची भेट घेत आणि भानुशालींना जॉब बद्दल विचारते. भानुशाली वकील आता भूमीला ऍक्च्युली आकाशच्या ऑफिसमध्ये पण कामासाठी पाठवू शकत असतात, पण त्यांच्या मनात असा विचार येतो की आकाशला आधीच ऑलरेडी भूमी पसंत करत नाहीये, मग आता आपण त्यांच्या इथे पाठवलं तर कदाचित भूमी मॅडमना आवडणार नाही. आणि आता भानुशाली वकील भूमीला या सगळ्यामध्ये आपल्याच इकडे असिस्टंट म्हणून जॉब देतात. म्हणजे भूमी आता भानुशाली वकिलांची असिस्टंट म्हणून जॉब करायला लागते, कारण असिस्टंट म्हणून जॉब करत असताना भूमी भानुशाली वकिलांना मदतच करत असते. पण या सगळ्यामध्ये मात्र आता असिस्टंट असलेल्या भूमीची चातुर्य किंवा असिस्टंट असलेली भूमी एक एक बुद्धी चातुर्य लढवताना महाजन म्हणजे भूमी महाजन इतक्या हुशार आहेत हे भानुशालींना माहितीच नसतं. भानुशालींना अशाच असिस्टंटची गरज असते आणि या सगळ्यातून उकलली जाते ती म्हणजे 7 वर्षापूर्वीची महाजन कंपनीची एक केस, अपघाताची केस. ऍक्च्युली ही केस भानुशालींनी हातात घेतलेली असते, कारण रागिणीला अगदी फासापर्यंत चढवण्यासाठी ते आता तत्पर असतात. भानुशालींनी ही केस उकरून काढलेली असते आकाशच्या मदतीने. भानुशालींनी आकाशची भेट घेऊन तुमच्या आई वडिलांचा अपघात किंवा तुमचा अपघात कसा झाला हे शोधून काढण्याची मी केस ओपन करतोय. त्यावरती आकाश म्हणतो, हो, हे माझ्या पण लक्षात आलं होतं, पण सगळ्या गडबडीमध्ये मी राहून गेलं. आता मात्र भूमी आणि भानुशाली हे दोघं मिळून ही केस उकरून काढतात, या केसचे धागे दोरे शोधतात आणि या केसमध्ये मेन विक्टिम असलेला जो सुपारी केलेला असतो, ज्याला रागिणीने सुपारी दिलेली असते, तो सापडतो. कारण त्याच वेळेला रघु काकांनी भानुशालींना सांगितलेलं असतं की एक माणूस आहे, त्याला गेली 6 वर्ष महाजन इंडस्ट्रीमधून रोजच्या रोज चेक पाठवला जातो. त्या माणसाचं काहीतरी कनेक्शन असतात. मग भानुशाली त्या माणसापर्यंत पोहोचतात, त्याकडून सुपारी किलरकडे पोहोचतात आणि इथे केसचा पूर्णपणे आता ओपन झालेली असते. तब्बल 7 वर्षांनी अपघाताचं सत्य आकाश समोर येणार असतं. भानुशालींनी पोलिसांना बोलवून त्या सुपारी किलरकडून सत्य बदलून घेतलेलं असतं. रागिणी पटवर्धन यांनी सुपारी दिल्याचं त्याने कबूल केल्यावरती मग मात्र भानुशाली मात्र आता इकडे आकाशकडे येतात. लग्नाचीच धामधूम चालत असते. रागिणी ऍक्च्युली लग्नाची बोलणी करायला चाललेली असते, पण याच लग्नाची बोलणी चालू असताना किंवा या लग्नाची धामधूम चालू असताना ही गोष्ट समोर आल्यामुळे मात्र आता आकाश समोर मोठा उलगडा होतो. आई वडिलांना मारणारी ही आत्या, आपल्याला वेडेपणाला पोहोचवणारी ही आत्या, आणि आता आकाश खूप चिडतो. रागिणीला आता मात्र जबरदस्त धक्का बसतो. भूतकाळ आकाश समोर कसा उलगडला याला पण कारणीभूत भूमीच असते. आता मात्र खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. आता या उपर दोघींची लग्न कशी होणार, आकाश काय निर्णय घेणार, खुनी रागिणीला पोलीस कसे अटक करणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.